नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आत्तापर्यंत 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। मित्रांनो, नुकताच पीएम किसानचा 21वा हप्ता हा वितरित झालेला आहे। तर हा जो हप्ता आहे, आत्तापर्यंत आपण जे पीएम किसानच्या 20 हप्त्यांचा लाभ घेतला, तर यामध्ये जवळपास 92 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना तो लाभ भेटला। परंतु 21व्या हप्त्याचा जर आपण विचार केला तर 21व्या हप्त्यासाठी फक्त आणि फक्त 90,41,000 शेतकरी बांधव पात्र ठरले आणि त्यांनाच त्या योजनेचा लाभ भेटला। मग आता शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारतात की नमो शेतकरी योजनेसाठी 92 लाख शेतकरी बांधव पात्र असणार की मग फक्त पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे लाभार्थी 90,41,000 शेतकरी बांधव पात्र असणार। शेतकरी मित्रांनो, आता पीएम नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केव्हा होणार, त्याची तारीख काय आहे ही आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जो नमोचा 8वा हप्ता येणार आहे त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे। तर जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी पात्र ठरले, ज्या शेतकऱ्यांना पीएमचा 21वा हप्ता वितरित झाला, फक्त तेच शेतकरी बांधव आता नमोच्याही 8व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। म्हणजे एकंदरीत 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता हा वितरित होणार आहे। परंतु मित्रांनो, त्यासाठीही तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांना म्हणजे 2 ते 2.5 लाख शेतकरी बांधव हे पीएम किसानच्या 21व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत, तर त्या शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आहे। त्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया असेल। जर तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम नो असेल तर तो तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता आणि जेथे तुमचं ऑप्शन नो असेल तेथे तुम्ही येस करू शकता। ई-केवायसी जर तुमची अपूर्ण असेल तर तेथे जाऊन तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता। तुमचं जर आधार हे बँकेला लिंक नसेल तर आधार हे बँकेला लिंक करू शकता। म्हणजे ही जी 3 ते 4 कामे आहे महत्त्वपूर्ण अशी, ही कामे जर तुम्ही पूर्ण केली तर पीएम किसानचा जो 21वा हप्ता तुमच्या खात्यात आलेला नाही आणि त्याचबरोबर जो नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे, तर ते दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच येऊ शकतात। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानचा 21वा हप्ता तर वितरित झाला, ज्या शेतकऱ्यांना झाला नाही त्यांना नमोचा हप्ता 8वा हप्ता येणार नाही असं आपण सांगितलेलं आहे। परंतु जर तुम्ही ही महत्त्वपूर्ण अशी कामे केली तर मात्र तुम्हाला नक्कीच नमोचा 8वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी 90,41,000 शेतकरी बांधव जे पात्र ठरलेले आहेत, त्या शेतकरी बांधवांना काहीही काम न करता त्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये हा त्यांच्या खात्यात काहीही न करता जमा होणार आहे। परंतु आता हा हप्ता नक्की केव्हा जमा होणार, तर आपण जर पाहिलं तर आता पीएम किसानचा 21 हप्ता वितरित होऊन 19 नोव्हेंबरपासून या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता वितरित केला जातो। कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना अटॅच असतात। त्यामुळे मग आता जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, तर हा हप्ता केव्हा जमा होऊ शकतो, तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकतो। आपण जर पाहिलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, यामध्ये नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, या निवडणुका ज्या होणार आहे, या निवडणुकांची आचारसंहिता 9 डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि 9 डिसेंबरनंतर कुठल्याही क्षणी, कुठल्याही दिवशी, कुठल्याही तारखेला नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तर हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो। ही झाली नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची माहिती। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो देखील एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला भेटणार आहे। जसं की पत्नी, पती आणि मुलगा या तिघांमध्ये फक्त आणि फक्त पत्नीलाच तो हप्ता भेटणार आहे। यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर लाभ घेत असतील तर आत्तापर्यंत जर घेतला असेल तरीसुद्धा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी ते शेतकरी बांधव वगळले जाणार आहेत। म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला म्हणजे महिलेला तो लाभ भेटणार आहे। ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।